नवऱ्याने ट्रकमध्ये बसून दिलं. पुढे गेल्यावर ट्रकवाल्याने रस्त्यावर ट्रक थांबून ट्रकमध्येच सलग 2 वेळा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 3 दिवस मीरा तिच्या माहेरी होती. 3 दिवसानंतर नवरा तिला घ्यायला आला. मीरा एकदम सजून दजून तयार झाली होती. तिचा नवरा तिला घ्यायला आला, पाहुणचार वगैरे झाला आणि मीरा तिच्या नवऱ्यासोबत तिच्या सासरी निघाली. रस्त्याने नवरा मीरासोबत खूपच रोमॅन्टिक बोलत होता. मीरा म्हणाली, थोडं दम धरा, घरी गेल्यावर आपल्याला तेच. थोडं दूर गेल्यावर त्यांची गाडी बंद पडली. खूप प्रयत्न करूनही गाडी सुरू झाली नाही. दुपारची वेळ होती. रस्त्याने दुसऱ्या गाड्या पण दिसत नव्हत्या. थोड्या वेळाने त्या रस्त्याने एक ट्रक येत होता. मीराचा नवरा म्हणाला, तू या ट्रकमध्ये जा, मी कोणी मेकॅनिक बोलून गाडी घेऊन येतो. मीराच्या नवऱ्याने ट्रकवाल्याला हात दिला. ट्रकवाला थांबला. मीरा ट्रकमध्ये बसली. ट्रकवाला मीराकडेच बघत होता. तो तिला म्हणाला, खूपच सुंदर आहात तुम्ही, मी तर अगोदर एवढी सुंदर बाई बघितली नाही अजून. ट्रकवाला मीराला काही पण बोलत होता आणि त्याने तिच्या अंगावर हात फिरवला. तेव्हा मीरा त्याला म्हणाली, हे काय करता तुम्ही, मला इथेच उतरून द्या. ट्रकवाल्याने ट्रक थांबवला आणि त्याने तिला खाली उतरू दिले नाही. तो तिच्यासोबत आता विचित्र वागू लागला होता. त्याने मीरासोबत वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने सलग 2 वेळा मीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण समोर तो काही करणार तेव्हा मीराचा नवरा तिथे आला. त्याने बघितले की ट्रकवाला त्याच्या बायकोला. त्याने ट्रकवाल्या माणसाला पकडून गावात नेले आणि तिथे गावातील लोकांनी मिळून त्याची खूपच धुलाई केली होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.